विक्रांत, अरे कसं होणार आहे तुझं? हे बघ, शांतपणे आई बरोबर जा आणि तिथे जाऊन उगाच काहीतरी बडबडत बसू नकोस, हा? नाहीतर नवीन काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करून घरी येशील. आहेत ते प्रॉब्लेम्स खूप आहेत, हा? नको काळजी करू, खा आता. तू येतेस मंदिरात? नाही, तुम्ही दोघे जाऊन या. मी तर साकडं घालणार आहे देवाकडे. सारिका लवकरात लवकर बरी होऊ दे. हो आई, ती जर लवकर बरी नाही झाली ना तर मला खूप अपराधी वाटेल. आपल्यामुळे कुणाचं वाईट होऊ नये. हो नाही, ठिकाणची घरं ओरपळत आहेत. कोणीच खुश नाहीये, सगळ्यांना टेन्शन आलंय. नकोय मला असं प्रेम, नकोय हे लग्न. मला खूप साधं सरळ आयुष्य हवंय. ताई हे बघ, तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. मी तुला परत सांगते, तू मंदिरात जातेस ना, शांतपणे जा, प्रसन्न चित्ताने जा. देवाच्या मनात आपल्यासाठी जे काही योग्य असेल ना तेच होईल आपल्यासोबत. आणि आपण कुणाचं वाईट केलेलं नाहीये ना, तर मग आपल्यासोबत पण वाईट नाही होणार. अगदी खरंय. मला तर कधी कधी वाटतं आपल्याला काही मार्ग सुचला नाही ना तर देवावर सोडून द्यावं. तो आपल्याला नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. काय रे? काही नाही. विक्रांत, तुला माहितीये ना, मला गोष्टी लपवलेल्या अजिबात आवडत नाहीत. आणि तू आजीला काहीही सांगू शकतोस, हो की नाही? आजी, मला वाईट वाटतंय ग सारिकाबद्दल. बर, मग तुला सारिकाचा त्रास कमी करायचा आहे का? सांग ना, काय करू? म्हणजे बघ, ती तुझी स्वप्न बघतीये, तिला तू हवायस, हो की नाही? मग तू तिच्याशी लग्न करून टाक. जी, तू पण ना. अरे, आत्ताच तू म्हणालास ना तुला तिचा त्रास कमी करायचा आहे म्हणून. अगं पण मी तिच्याशी लग्न करून माझं काय होईल? काय होणार आहे? तिचा नवरा होशील. आजी, पण मला आरती आवडते ना. आरती माझ्या आयुष्यात आली नसती ना तर मी केलं असतं सारिकाशी लग्न आईच्या सांगण्यावर. किती चांगली मैत्रीण होती ती माझी. लहानपणी किती खेळलोय आम्ही एकत्र. म्हणून काळजी वाटते ग तिची एक मित्र म्हणून. आणि ते स्वाभाविक आहे ना. तेव्हा काय नातू दिलेस रे तुम्हाला, हा? मी एका नातवाच्या मनाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठल्याच भावना नाहीत. आणि एक हा ज्याच्या मनामध्ये फक्त भावना आणि भावनाच आहेत. विक्रांत, हे बस सगळं ठीक होईल. सारिका सुद्धा बरी होईल आणि तुझं लग्न आरतीशीच होईल. नक्की ना? हो रे बाळा, नक्की होईल. पण हे बघ, उतावेळपणा कमी कर. हे जे काही सगळं होतंय ना, हे तुझ्या उतावेळपणामुळे होतंय. कळतंय का? तुझा दादा तुला सांगतोय काम कर, काम कर, आणि तू काय करतोयस? फक्त प्रेम प्रेम करत असतोस. लहानपणी ना बहुतेक जरा जास्तच भातुकली खेळलेला दिसतोस. काय? काय नाही. ये, नको रे काळजी करूस, सगळं नीट होईल. Come in. बस बस. नाही, नको. काय झालं? मी काल
सारिकाकडे जाऊन आले. बस. काल तिच्या घरी गेलो होतो. मावशी आशीर्वाद दे. तू नाही म्हणालीस म्हणूनच माझं आणि विक्रांतचं लग्न होतं. आरती, हे तुझ्यासाठी. तुझ्यामुळे मला हे सुखाचे क्षण अनुभवायला मिळत आहे. घे गपचूप, नाही तर पप्पा रागवतील. खूप खुश होती वेदांत, खूप आनंदात होती, एक्साइटेड होती. पण हे सगळं विश्व ना तिच्या कल्पनेतलं होतं हे बघून जीव गुदमरत होता तिथे. तिची ही अवस्था बघवत नव्हती आम्हाला कोणालाच. तुला सांगते वेदांत, एरवी मला सारिकाचा राग यायचा. जे काही ती आमच्यासोबत वागलीये, जो काही अपमान तिने आमचा केलाय, ते सगळं मी नाही विसरू शकत. बरेचदा तिने अशा काही गोष्टी केल्या जेणेकरून आम्हाला त्रास होईल आणि ते जाणवायचं आम्हाला. पण वेदांत, रे काल ती इतकं विचित्र वागून सुद्धा तिचा राग नाही आला. आमच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि आम्ही सगळेच लपवत होतो ते. तिचा तो उत्साह, तिचा आनंद, तो खरंच खरा होता रे. म्हणजे ती कुठलंही नाटक करत नव्हती किंवा कुठलीच गोष्ट मुद्दाम करत नव्हती ती. आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला ती लहान सारिका सुद्धा आठवली, जी आमच्या दोघींचे हात धरून तिची खेळणी बघायला घेऊन जायची. आणि आज ती अशा खेळण्यांमध्ये रमली आहे ना, किती खोटी आहेत हे सगळं माहिती असून पण तिला सांगण्याची हिंमत नाही होते की अगं हे सगळं खोटं आहे, हे सगळं तुझ्या कल्पनेतलं विश्व आहे, बाहेर या सगळ्यामधून. काय चुकलं सारिकाचं? तिने सुद्धा प्रेमच केलं ना विक्रांतवर. आणि इतकं प्रेम केलं की आता तिला असं वाटतं की त्या दोघांचं लग्न होतं आणि सगळ्यांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागा. मुळात प्रेमात पडलेल्या एखाद्यावर अशी वेळच काय यावी? तू जे म्हणतोस ना वेदांत, ते खरंय. माझी पण आता खात्री पटायला लागलीये की प्रेमात पडलेल्या सगळ्यांच्या आयुष्याची दशा ना ही अशीच होते. प्रेमात आपण पडलो की आयुष्याचा फोकस हलतो. प्रेमाशिवाय काही दिसत नाही, काही सुचत नाही. बघणार आहे विक्रांत, ताई आणि सारिका. विक्रांतला ताईच का आवडावी? सारिका तर मैत्रीण आहे ना त्याची लहानपणापासूनची. सगळा गोंधळ होऊन बसला. ह्या तिघांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ना हे तिघांनाही माहिती नाही. अमूल्य, आपल्यालाही कुठे माहितीये त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे ते. आणि तू मला विचारशील तर मला माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हेही माहित नाही. आणि कोण कोणाला समजावणार ना? मी विक्रांतला कितीदा सांगितलं, विसरते प्रेम, कामावर फोकस कर. पण नाही, प्रेमात पडलेल्या माणसांच्या डोळ्यावर ना एक झापड लागलेलं असतं. त्यांना आजूबाजूचं काहीच दिसत नाही. आजूबाजूचे काय म्हणतायत ते ऐकू येत नाही. ह्या प्रेमापायी ना भले भले बर्बाद होतात. अगं खरंय तुझं. नको हे सगळं प्रेम बीम, काहीच नको. फक्त ना या सगळ्यामधून सारिका बरी व्हायला पाहिजे, एवढीच इच्छा आहे आता. काय चाललंय डॉक्टर? जवळपास रोज तुम्ही आम्हाला सांगताय की सारिका बरी होणार आहे.
नॉर्मलला येणार आहे, पण तसं काहीच घडत नाहीये. डॉक्टर, तिचे भास तर आता वाढतच चाललेत. तुम्ही इंजेक्शन देता, ती झोपते, बस तेवढाच वेळ. एकदा का डोळे उघडले की परत तिच्या स्वप्नात गुंतत जाते. हो, किती दिवस लागणार आहेत अजून? वेळ लागेल. तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतील. संपलेत आमचे पेशन्स. आता तर मला भीती वाटायला लागली आहे की या आजारातून सारिका बरी होणार आहे की नाही. अहो, हसत खेळत बागडत असायची माझी मुलगी, आणि काय अवस्था झाली आहे तिची आता. आम्हाला नाही बघवत हो तिची अवस्था. हे बघा, तिला माहीतही नाहीये की ती आजारी आहे. अहो, तोच तर तिचा आजार आहे. डॉक्टर, तुमच्या औषधांचा काहीही परिणाम तिच्यावर होत नाहीये. तुम्ही डोस वाढवा किंवा तुमची ट्रीटमेंट बदला. तसा एक इलाज आहे, तो म्हणजे ECT. म्हणजे नॉर्मली म्हणायचं झालं तर शॉक ट्रीटमेंट. म्हणजे मेंदूला विजेचा सौम्य झटका देतात. काय? तुम्ही शॉक देणार माझ्या मुलीला? अहो, घाबरू नका, तो एक उपचाराचा भाग आहे. हो, पण त्याचे साईड इफेक्ट्स मात्र असू शकतात. नाही नाही, असली कुठली ट्रीटमेंट तिला देऊ नका. अहो, मग मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय की मला आत्ता तरी या उपचाराची गरज वाटत नाही. हे बघा बडवाईक साहेब, तुम्ही जरा समजून घ्या. तुमच्या मुलीचा आजार हा मानसिक आहे. म्हणजे बघा, समजा जर BP असेल किंवा डायबिटीस असेल तर तो आपल्याला मोजता येतो आणि मग तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. पण मानसिक आजार हा पेशंटचे नातेवाईक सुद्धा समजून घेत नाहीत. आमच्या परीने मेडिकली जे काही शक्य आहे ते आम्ही सगळं करतोय. पण अशा परिस्थितीत वाट बघणं याखेरीज आपल्या हातात खरंच काही नाहीये. तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आय डोंट माइंड. पण निदान तोपर्यंत तरी तुमची मुलगी जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत तिच्या कलानीच तुम्हाला घ्यावं लागेल. डॉक्टर, अजून किती दिवस? शेवटी स्वप्न तुटेल तेव्हा काय? अहो, मी तेच तर सांगतेय की प्लीज घाई करू नका. तुम्ही मला जे काही फोनवर सांगितलं होतं आणि त्याची कल्पना पण दिली होती, पण मला जरा डिटेलमध्ये सांगाल का नक्की काय झालंय? म्हणजे एवढा कसला तिला शॉक बसलाय? ती सारखं हे असं लग्न वगैरे असं काय म्हणतीये? सांगतो. तिला एक मुलगा तिच्या लहानपणापासून आवडतो आणि त्याच्याशीच लग्न करायचंय तिला. सध्या तिला असे भास होत आहेत की त्याच्याशी तिचं लग्न होतंय. तेच स्वप्न ती कित्येक वर्ष बघतीये. अहो, मग माझं ऐकाल तर त्यांचं लग्न लावून द्या. शेवटी तुम्हाला कोण नाही म्हणणार. प्रयत्न सुरू आहेत आमचे तसे. लवकरात लवकर आता मला विक्रांतशी सारिकाचं लग्न लावून द्यावंच लागेल. मम्मा लवकर ये, हा ड्रेस बघ मला किती छान दिसतोय. ती कुठे आहे? माझा फोन का उचलत नाही कालपासून? मेसेजला उत्तर देत नाहीये. काही झालंय का तिला? बरी आहे ना ती? आणि तू बोलत का नाहीस काही? तू पण अबोला धरलायस का? तू मला काही बोलू देशील तर मी बोले ना विक्रांत. फोन उचलल्यापासून धाड धाड प्रश्न विचारत सुटलायस. आता बोलू मी? बोल. तुला कल्पना आहे ना काय गोंधळ चालू आहे? सारिका आजारी आहे, मानसिक अवस्था ठीक नाहीये तिची. अरे बहीण आहे ती आमची विक्रांत. ह्या सगळ्या गोष्टीचा ताईच्या मनावर परिणाम नाही होणार का? जरा विचार कर. हे बघ, माझी ताई मनाने खूप हळवी. तिला सध्या नसेल बोलावंसं वाटत. आणि ह्या अशा परिस्थितीत ती काय बोलणार आहे तुझ्याशी?
आणि ती जर फोन उचलत नाहीये तर तुला समजायला नको ती नसेल सध्या बोलण्याच्या मनस्थितीत. हे बघ विक्रांत, जरा धीर धर, तिला त्रास नको देऊस. ठीक आहे, मी नाही करत फोन. पण तू घरी गेलीस ना की तिला फोन करायला सांग प्लीज. देवा, तुझ्या समोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. ठीक आहे, मी सांगते आता हिला. ठेवते मी आता फोन. बाय. काय ग, काय झालं? अगं वहिनी, कसा आहे ग तुझा भाऊ? दादा पुन्हा भांडला तुझ्याशी? नाही, मी त्याच्याविषयी बोलत नाही, मी विक्रांत विषयी बोलते. कसं समजवायचं त्याला? अगं जरा म्हणून धीर नाहीये त्याच्यात. ताई फोन उचलत नाहीये म्हणून त्याने मला फोन केला. आपण सगळे एका विचित्र टेन्शन मध्ये आहोत आणि ह्याला तिच्याशिवाय काही दिसत नाहीये, काही सुचत नाही. वहिनी अगं, ताई खूप डिस्टर्ब. या अशा परिस्थितीत ती काय बोलणार आहे त्याच्याशी? खरंय तुझं. मला पण ना काय करावं तेच सुचत नाहीये. अमूल्या, विक्रांत आरतीच्या इतक्या प्रेमात आहे ना की त्याला दुसऱ्या कशाचंच भान नाहीये. पण अमूल्या, मनाने खरंच खूप चांगला आहे ग तो, खरंच. हो वहिनी, मला माहिती आहे ते. फक्त तुमच्या झाल्यात का डिझाईन सिलेक्ट? नाही, तू कर ना सिलेक्ट. ताई, तुम्ही तिला ना तुमचे बेस्ट डिझाईन्स दाखवा. नाही नाही, हे नको, दुसरं दाखवा ना चांगलं काहीतरी. एक मिनिट, मी डिझाईन फायनल करतेय, पण तुम्ही नुसते बसून का? हे बघा, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तुमची डान्सची गाणी सिलेक्ट झाली आहेत ना, मग चला ना, उठा ना, प्रॅक्टिस करा लवकर. हो हो, तू बस आधी, बस. अगं तू मेहंदी तरी फायनल कर. हे बघ, आपला डान्स सगळ्यांमध्ये छान झाला पाहिजे, ओके? म्हणजे जेव्हा संगीतचे व्हिडिओज टाकू ना आपण, तेव्हा ते व्हायरल झाले पाहिजेत सोशल मीडियावर. हो, मी स्वतः डान्स बसवणार आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ओके, दाखवा ना मेहंदी. नाही नाही नाही, ही नको, दुसरी दाखवा. ही वाव, ही मस्त आहे. हो हो, मला पण आवडलं. बरं, विक्रांतचं नाव टाकू शकाल ना यार? एक मिनिट, पण ते विक्रांतचा वी वगैरे नको हा, ते खूप कॉमन आहे. विक्रांत आणि सारिका दोन्ही नाव आली पाहिजे. दोघांचं नाव? अगं तुमच्या नावानेच हात भरतील तुझे. म्हणजे विक्रांत आणि सारिका पूर्ण नाव नाही, विक्रांतचा वेग आणि सारिकाचा सार. विकी सार. विकी सार कसं वाटतंय? हा, म्हणजे असं हॅशटॅग सारखं होईल, मस्त वाटेल. वाव, हॅशटॅग विकी सार परफेक्ट आहे. चल आपण प्रॅक्टिस करूयात. हा, जा, तू पण मदत कर. ऐका ना, कधीपर्यंत आपण हे नाटक करायचंय? आपण कसं समजवणार आहे सारिकाला? तिच्या पप्पांनी काय सांगितलंय आपल्याला? तिला धक्का बसेल असं काहीही करायचं नाहीये. अगं पण काही नाही, आपण काहीही बोलायचं नाही. मी तिच्या भावाच्या लग्नात गेले होते. विक्रांत ना तिच्याकडे बघत सुद्धा नव्हता. त्याला सारिकाशी लग्न करायचं नाहीये, त्याला दुसरी मुलगी आवडते. आणि सारिका आता जसं वागतेय ना, ते बघून कोण लग्न करणार आहे का तिच्याशी? ओळखत नाहीस तिच्या पप्पांना? ते विक्रांतला लग्न करायला भाग पाडते. ए, काय चाललंय का तुमचं? हा, तुम्ही लोक डान्स का नाही करत आहात? तुम्हाला कळतंय का? उद्या संगीत आहे अगं. हे बघ, विक्रांत आणि वेदांचा ना डान्स बसवून पण झाला असेल. आपण मुलीकडचे होत की नाही, आपला डान्स बेस्टच असला पाहिजे. ओके, चला प्रॅक्टिस सुरू करा बरं पटापट. हो हो, आम्ही आता प्रॅक्टिसच करतोय. चल प्रॅक्टिस करूयात. नाही, इकडे फोन मी कानाला लावते. हॅलो, कशी आहे सारिका? झोपली ती. तिचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. खरंच खूप वाईट वाटलं मला तिची अवस्था बघून.
मला तर तिची ही अवस्था बघवतच नाहीये हो. डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन पण दिलंय, पण झोपेतून बाहेर आल्यावर परत तेच सुरू होणार. डॉक्टर म्हणाले तिच्या कलानी घ्या, पण खूप खूप कठीण जात आहे हो. काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? नुसत्या औषधाने काही होणार नाही म्हणतायत. नाही आता असते ती आनंदात, पण सत्य कधीतरी समोर येईलच ना, तेव्हा काय होईल? नूतनताई ही जखम खूप खोल आहे, खोट्या आनंदाने नाही भरून निघणार. हे बघा, खचून जाऊ नका. आपण सगळे प्रयत्न करू, आणि काहीही लागलं ना तरी फोन करा, मी येईन. ठेवते.